आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मालपूर इथं लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। सहसंपादक प्रभाकर अडगळे, शिंदखेडा तालुक्यातील नवयुवक मल्हार सैनिकांच्या अथक प्रयत्नातून आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळी 8 वाजता अभिषेक व पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। श्री मगन ठाकरे पोपट बागुल कार्यक्रम समितीचे अध्यक्ष राकेश ठाकरे, देविदास बागुल आणि उत्तम भांबरे यांच्या हस्ते पंचारती करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालपूर दरबार गडाच्या मासाहेब पुष्पा कुबरजी रावल या होत्या। यावेळी महावीर सिंह रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष हेमराज पाटील, रवींद्र पाटील, प्रभाकर अडगाळे, पत्रकार प्रशासक DP पाटील, BDO नेतंगराव साहेब, श्रावण अहिरे तसेच राजमाता अहिल्यादेवी पुरस्काराचे मानकरी श्रीमती लताबाई खंडेराव आणि श्रीमती यशोदाबाई बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, साडी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। तसेच आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले। नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आमच्या मालपूर या पुण्यभूमी नगरामध्ये आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301वी जयंती मोठ्या विविध कार्यशैलीने या ठिकाणी नवतरुण मल्हार सैनिकांनी आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व पाठिंबा आमचे धनगर समाज पंच मंडळींचे असल्यामुळे आज हा कार्यक्रम सर्वप्रथम 8 वाजता अभिवादन झाले, 9 वाजता गोलदीपचे उद्घाटन झालं, नंतर 10 वाजता ज्येष्ठ जे अहिल्यादेवी पुरस्कृत आहेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। सिल्लोड एक्सप्रेस प्रतिनिधी सहसंपादक प्रभाकर अडगळे, मालपूर। धन्यवाद। आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 301वी जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना व सर्व मालपूरवासियांना व सर्व देशवासियांना मी अहिल्यादेवी जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी आमच्या धनगर गल्लीत अहिल्यादेवीचं जवळजवळ 75 ते 80 वर्ष पूर्वीचं फलक या ठिकाणी लावलेलं आहे। त्या फलकाचं अनावरण आम्ही आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त आज फलक अनावरण आम्ही आमचे नंदुरबार पोलीस आदरणीय सुनलालजी ठाकरे यांच्या हस्ते व सर्व मल्हार सैनिकांच्या हस्ते आम्ही फलक अनावरणाचं पूजन आणि उद्घाटन सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता। तर या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमचे अहिल्यादेवी उत्सव समितीचे अध्यक्ष राकेशभाऊ ठाकरे हे देखील उपस्थित होते, रमेशभाऊ बागुल होते, त्यानंतर आमचे पत्रकार सुदामभाऊ भांबरे हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते। तरी सर्व आलेल्या मान्यवरांचं मी आमच्या धनगर गल्लीच्या वतीने आणि मल्हार साम्राज्य ग्रुपच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला 1ही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। शिंदखेडा इथं तालुका शिवपरिवहन सेनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी सुनील कदम तर सचिवपदी प्रवीण अप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी शिवपरिवहन सेनेच्या फलकाचं अनावरण ही उत्साहात पार पडले। प्रतिनिधी शोभा पाटील। कार्यक्रमादरम्यान परिवहन मंडळातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दिनेश अप्पा चाळसे यांच्यासह 25 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष मोलाभाऊ सगरे, सचिव फरीद दादा पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश नाना चौधरी होते। यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शिवपरिवहन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदखेडा आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले। आणि मी नवीनच आता पदाधिकारी असल्यामुळे
आपल्याला एवढंच सांगू शकतो, शिवसेना जी स्टाईल असते ना ती सगळ्यांना माहिती तुम्हाला. आता शिवसेनेमध्ये आपणही आलेले आहात, काही पूर्वी सुद्धा होते. तुमच्या मदतीसाठी ज्या वेळेस काही गरज पडली ती शिवसेना स्टाईल ते तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवू. तालुका अध्यक्ष म्हणून या नात्याने आमच्या जो सोबतची टीम आहे आज, कारण यापूर्वी नव्हते शिंदे गटाची आपल्याकडे या ठिकाणी टीम, आता आम्ही नव्याने या ठिकाणी आलो. मला प्रदीर्घ अनुभव, मी भारतीय जनता पार्टीमध्ये 25 वर्ष काम केले. जिल्ह्याच्या अध्यक्षापासून तालुक्याच्या अध्यक्षापर्यंत एवढ्या मोठ्या शिंदखेडा शहराच्या सरपंचही राहिलेलो आहे, पंचायत समिती सदस्य राहिलो आहे, अनेक पदं या ठिकाणी भोगलेले. प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी आहे. आणि आज तुम्ही ज्या संघटनेसाठी या ठिकाणी आलेले आहात, काही लोकांनी प्रवेशही केला नाही, फार अपेक्षेने केलेला आहे, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या घाबरून जाण्याचं काम नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही आपले आहेत, मुख्यमंत्रीच आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजून सांगा की मुख्यमंत्री साहेबांना, आपल्याला शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीच करायचं आहे. 100% मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार. पटादारांनी बोलून दाखवलं आणि 100% येणाऱ्या काळामध्ये होतील. परंतु आज जरी आपलं काही काम आणलं, तुमचं काही मोठे कामं राहत नाही, संघटनाच ते काम निपटून टाकते मला असं वाटतं. परंतु या संघटनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र लेवलला मंत्री महोदय जे परिवहन मंत्री, ते सुद्धा आपल्याच पक्षाच्या प्रवेशांची. तर मला असं वाटतं की तो दिवस दूर नाही की परत एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करून तळागाळाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांचा कार्य पोहोचून आणि त्यांना परत मुख्यमंत्री यांच्या स्वरूपात आपल्याला पाहिलं आहे. हे तर झालं राजकीय बाब, परंतु एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण नेमकं काय करणार आहोत, थोडक्यातच सांगत चालत आहे. मुद्दे माझ्याकडे भरपूर आहेत बोलण्यासारखे. 2 दिवसापूर्वी मी मुंबई येथे बैठकीला गेलो. तिथं परिवहन महामंडळाचे आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अडसूळ साहेब यांची माझी पहिली भेट झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे तिथं पदाधिकारी यांना बोलवण्यात आलं, राज्याच्या कार्यकारिणीला बोलवण्यात आलं. आणि तुम्ही महाराष्ट्रातून काय मुद्दे ठेवतात, तर आम्ही विचार केला की महाराष्ट्रातून माझ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटतिडकीच्या आणि धोरणात्मक निर्णयासाठी आपण काय केलं पाहिजे. मी प्रत्येकाला फोन लावले, माझ्या डेपो सचिवांना फोन लावले, त्यांच्या अध्यक्षांना फोन लावले. तर त्यांनी मला हेच सांगितलं की आपल्याला डीएचा विषय आहे, याचा विषय आहे, त्याचा विषय आहे. परंतु आपण जे मागे संप केला, जवळपास 6 महिन्याचा संप केला, आणि त्या 6 महिन्याचा संप जरी आज त्या संपाचे जे काही पदाधिकारी आहेत, जे काही सभासद आहेत, जे काही ज्यांनी कष्ट उचलले, ते एक चळवळ निर्माण केली होती. आणि ते चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही कार्यप्रणाली पाहून आज याच्यावर उत्सव ठेवून आलेले आहेत. आणि या आपल्या सेनेचे जे अध्यक्ष आहेत, आदरणीय आनंदरावजी अब्दुल साहेब 5 वेळचे खासदार राहिलेले आहेत. आणि जीएसटी कामगार, जीएसटीचे बँक जे आहेत, या बँकेत जी कर्मचाऱ्यांची जी मान्यता आहे, त्या मान्यतेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. आणि आज या घडीला जे सर्व एसटी मध्ये 22-28 संघटना आहेत, त्या 28 संघटनेची जी कृती समिती, त्याचे अध्यक्ष सुद्धा आज आपले जे नेते आहेत आनंदराव अडसूळ, हे त्या कृती समिती सुद्धा अध्यक्ष आहेत. ते आपले अध्यक्ष इकडे बसतात आणि बाकी सर्व मान्यता असो, कुठली संघटना असो, ते सर्व इकडे बसतात. म्हणजे आज आपल्याकडे एवढं मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि या नेतृत्वाखाली आज एवढं सर्व महाराष्ट्रभर घडवून चालू आहे. आणि आपण ज्यांनी प्रवेश केला आहे, मी त्यांचं खरोखर मनापासून स्वागत करतो. आणि ही शिंदखेड्याची टीम आहे, अध्यक्ष सचिव, त्यांनी पुढची कार्यकारिणी निवडायची आहे. आणि आपण तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. सर्वांनी आता खूप मेजॉरिटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुमची जी आहे एकता, ही आगार प्रमुखांकडे जाताना आपले लेखी मुद्दे घेऊन जा.